नमस्कार मित्रांनो, मुंबईकर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती झणझणीत चिकन करी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात तयार होणारी आहे. तुम्ही जर पहिल्यांदा चिकन बनवत असाल तर ही रेसिपी पाहून तुम्ही अगदी परफेक्ट चिकन करी बनवू शकाल. तर चला, त्यासाठी लागणारे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत. तर आपण घेतलेले आहेत लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इकडे घेतलेले आहे धन्यानंतर आपण घेतलेले आहे कोथिंबीर, कांदा घेतलेला आपण चिरून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत हे मसाले. त्यामध्ये आपण घेतलेले आहे मीठ टेस्टनुसार, खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्री, जिरे, मोठी लवंग आणि हे टाकलेलं. अजून काय आहे खडा मसाला? इलायची टाकलेली आहे, मोठी इलायची, दालचीन आहे. आणि हळद घेतलेली आहे 1 चमचा, 2 चमचा मालवणी मसाला आणि 2 चमचा रेड चिली पावडर. तर हे सर्व मीठ घेतलं, चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. तर आई आपण याचा स्टेप काय करणार आहोत? आपण प्रथम आपण 1 चमचा तेल टाकून कढईमध्ये फ्राय करून घेऊया. हे मसाले आपण 1 चमचा तेल टाकून कढईमध्ये हे सर्व कांदा, लसूण, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ. तर लसूण, कांदा, अजून काय काय आहे, खोबरं घेतलेलं आहे, ते सर्व आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आणि हे फ्राय करून झाले, हरभऱ्याची डाळ पण, आणि हे सर्व फ्राय करून झाले आपण हे मिक्सर ग्राइंडरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि त्याचा मसाला आपण बघू शकता. हा आहे असा मसाला तयार झाला आहे. मस्त असा वास सुटलेला याचा. हा आपल्या करीचा बेस असणार आहे, राईट आई? तर याचा आपण ही स्टेप जी आहे आता आपण थोडीशी बाजूला ठेवून आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. हे काय किती घेतलेलं आहे चिकन? 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून, चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून, त्याला मीठ हळद लावून त्याला मॅरिनेट करायचंय. आपण दही घेतलेलं आहे, 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे. हळद पावडर घेतलेली आहे, धनिया पावडर घेतलेला आहे, आणि इलायची, लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे. हे 15 मिनिटासाठी आपण असं मॅरिनेट करून घ्यायचं. चांगला मसाला असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं सेट होण्यासाठी. म्हणजे कसे सगळे मसाले त्याच्यात ॲब्झॉर्ब झाले पाहिजे. ह्याच्यामध्ये आता रेड चिली पावडर टाकायची आहे. ही टाकलेली आहे रेड चिली पावडर. अद्रक आहे, जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्याच्यात आपण काय करणार आहोत, हे कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि हे पातेल्यामध्ये आणि फ्राय करून घेणार. आता हे आपण मस्त चिकन फ्राय करून घ्यायचंय, मस्तपैकी हलवून घ्यायचंय. 10 मिनिटासाठी आपण हे फ्राय करून घ्यायचंय चिकन मसाल्यांमध्ये, म्हणजे चांगलं मॅरिनेट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याची रस्स्याकडे वळणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 चमचे तेल, खडा मसाला आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे. चांगला गरम तेल झालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिले आपण करी लिव्स टाकलेली आहे, जो कढीपत्ता असतो. आणि नंतर खड्या मसाल्यामध्ये आपण टाकलेला आहे काय काय आहे, हे दालचिनी, शहाजिरे, लवंग, विलायची, या सर्व गोष्टी आपण टाकलेल्या आहेत आपल्या रस्सा भाजीसाठी. त्याच्यानंतर वाटलेला मसाला त्याच्यात टाकायचा. ओके, आपला जो वाटलेला काळा मसाला होता, जे वाटण आपण तयार केलेलं आहे, ते आपण वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हळद पावडर पहिले मसाले टाकून घ्यायचे. हा राईट, पहिले हळद आपण टाकून घेतलेली आहे. पावडर, हळद ही 1 चमचा घेतलेली आहे. मालवणी मसाला, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे 2 चमचे मालवणी रेड चिली पावडर, मालवणी मसाला 2 चमचे. हे सर्व 2-2 चमचे घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकलं, चवीनुसार मीठ येणार आहे. आता हे आपण टाकलेला आहे मसाला, वाटलेला मसाला. हा वाटलेला मसाला आहे. हा मसाला आता एकदम मस्तपैकी आपण फ्राय करून घ्यायचा. तर आपल्याला किती वेळ फ्राय करायचा हा मसाला? 5 मिनिटं तेल सुटून 5 मिनिटं हा मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा. मस्त असा वास सुचलेला आहे आपल्या मसाल्याचा. मला तर फार भूक लागलेली आहे. लंचच्या टायमाला संडेला चिकन म्हणजे काहीतरी औरच भात असते. तर आपल्याला फटाफट फ्राय करून घ्यायचं आहे. आपलं चिकन आधी शिजलेलंच आहे. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी चिकन ते जे आपला मसाला होता त्याच्यात आपण कुकरमध्ये टाकून ते शिजवून घेतलेलं आहे. तर जास्त वेळ आपल्याला लागणार नाही आहे. हा मसाला इथे आपण फ्राय केलेला आहे. 5 मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये आता आपलं जे मेन कॅरेक्टर आहे चिकन, ते ॲड करणार आहोत. तर हा चांगला मसाला आपण हलवून घ्यायचा. इथे फ्राय झालेला आहे बघा. आणि मस्त असा वास दरवळतोय, सुगंध येतो या मसाल्याचा.
कोणाकोणाला चिकन करी आवडते. आय होप सगळ्यांनाच इथे चिकन ची जी प्रकार असतात, चिकन करी असो या चिकनचे वेगवेगळ्या डिशेस असो, सगळ्यांनाच ते प्रकार आवडतात. ह्याच्यामध्ये आता मसाला जेव्हा फ्राय झाला तर आपण जे शिजवत ठेवलेलं चिकन होतं त्याच्यात थोडं शिजलेलं चिकन जे होतं त्यात आपण ते टाकून दिले आपण ह्याच्यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये. मला तरी किती वेळ ठेवायला लागेल? नाही 10 मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवून मस्तपैकी उकळू द्यायचं. आता ह्याला बघा मस्त आत्ताच तो कट आलेला आहे. आपण ऑलरेडी फ्राय केलेला मसाला, उकळून घेतलेलं चिकन आणि हे 2 कप आपण पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. हां, तर हे सर्व आपण इन्ग्रेडियंट्स हे ॲड केलेले आहे. आता पाण्याला चांगलं, ह्या रस्स्याला चांगला बॉईल येऊ द्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा, हे 10 ते 15 मिनटं आपण गॅसवर ठेवलेलं आहे. तर असं चांगला बॉईल आलेलं आहे, कडकडून असं उकळलेलं आहे, चिकनची करी कट आलेला आहे, मस्तपैकी रस्सा आलेला आहे वरती. ही बघा, ही आपण डिश सर्व करून घेतलेली आहे. ती अशी झालेली आहे डिश, माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर ही राईस बरोबर तर मस्त जाणार आहे, भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर, रोटी बरोबर, पावाबरोबर, कोणत्याही जो आपला आपण ज्याच्याबरोबर खाऊ शकतो ते खाऊ शकतो. आणि चिकनची करी मला तर भरपूर आवडते. जर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही ही डिश ट्राय करून बघा. भरपूर इझी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मुंबई गिराई चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका, कारण की हे फ्री आहे, ह्याच्यासाठी काही पैसे द्यायला लागत नाही. प्लीज प्लीज आपल्या मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करायला, सपोर्ट करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.